न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. गोवंश रक्षणासाठी कठोर पावले उचला. घाटंजीतून तहसीलदारामार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री व राष्ट्रपतींना ठाम निवेदन. आज गो सन्मान दिनाच्या निमित्ताने गो सन्मान आव्हान अभियानाअंतर्गत गोहत्या बंदी कायद्याची राज्यभर काटेकोर अंमलबजावणी करून गोवंशाचे संरक्षण सुनिश्चित करावे, गायीला योग्य अनुदान मिळावे, गायीला राज्यमाता असा सन्मानित दर्जा द्यावा, अशा अनेक ठाम मागणीसाठी घाटंजी तालुक्यातील गोरक्षक, बजरंग दल, सकल हिंदू समाज बांधव व युवकांनी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दिनांक 27/4/2026 रोजी घाटंजी तहसीलदारामार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल व राष्ट्रपतींना प्रभावी निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन देण्यासाठी सकाळी 10 वाजता तालुक्यातील गोप्रेमी जलाराम मंदिर येथे एकत्र येऊन घाटंजीतील मुख्य मार्गाने मार्गस्थ होताना हातात विविध गोरक्षणार्थ संदेश फलक झळकावत होते. जब लॉकडाउन नोटबंदी एक दिन में हो सकती है तो गोहत्या बंदी कायदा क्यों नहीं म्हणत युवकांनी तहसील परिसरात हजेरी लावली. या निवेदनातून नमूद करण्यात आले आहे की गोवंश हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून त्याचे संरक्षण करणे ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे. मात्र काही भागात अजूनही गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या घटना समोर येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी शासनाला इशारा देत मागणी केली आहे की गोहत्या व गोवंश तस्करी रोखण्यासाठी विशेष पथके तातडीने स्थापन करण्यात यावीत, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला अधिक अधिकार देण्यात यावे. यावेळी तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना नागरिकांनी गोवंश वाचवा अशा घोषणाही दिल्या. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गोरक्षक नागरिकांनी शासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. सर्वांना जय श्रीराम. माझं पूर्ण नाव सुदर्शन महादेवराव नवाडे, विश्व हिंदू परिषद बजरंग दल अध्यक्ष मांजरी. आज संपूर्ण भारत देशामध्ये चालत असलेल्या गौसन्मान आव्हान अभियान अंतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आलं आहे. ते निवेदन म्हणजे मागणी अशी आहे की गौमातेला ही राष्ट्रमाता घोषित करण्यात यावी आणि संपूर्ण भारत देशामध्ये जे चालत आलेले आहे कत्तलखाने आहे ते सुद्धा बंद करण्यात यावे. मी तहसीलदाराला देण्यात आलेला आहे. तहसीलदारामार्फत माननीय श्री राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल यांच्यापर्यंत ते तहसीलदारामार्फत पोहोचवण्यात येणार आहे. आणि अशा आम्ही 8 प्रती घेतलेल्या आहेत. त्यांच्यापैकी 4 तहसीलदारांना दिलेल्या आहे. तहसीलदारामार्फत 4 त्यांना तिथे जाईल आणि 4 आम्ही स्पीड पोस्टाने माननीय राज्यपाल, माननीय राष्ट्रपती, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि आमच्या ज्या ह्या मागण्या आहे ते माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी पूर्ण कराव्यात. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इथून पुढचं पाऊल म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इथे आम्ही निवेदन देणार आहोत. आणि तिथून जरी पण आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पंतप्रधानापर्यंत स्वतः पोहोचू, त्याच्यानंतर राष्ट्रपतीपर्यंत पोहोचू. पण कृपया करून आमच्या हे गौमातेला राष्ट्रमाता ही घोषित करण्यात यावी, ही आमची महत्त्वाची मागणी आहे.